हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षा 12 डिसेंबरला संपलेल्या आहेत आणि त्याची रिस्पॉन्स शीट 15 डिसेंबरला येणार आहे। आपल्याला करेक्शन 18 डिसेंबरला करायचं आहे। ही सर्व माहिती मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आता निकाल कधी लागणार, नियुक्ती कधी होणार, ही सर्व माहिती महाराष्ट्र राज्याचे माननीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्वतः विधानसभेमध्ये दिलेली आहे। तर त्यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे त्यांच्या तोंडूनच आपण ती सर्व माहिती ऐकणार आहोत। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या। याच्यामध्ये लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफरचा जो काही सिलेबस आहे तो सर्व कव्हर होईल। तर आता आपण माननीय आरोग्यमंत्री यांनी स्वतः विधानसभेत जी माहिती दिलेली आहे ती ऐकूयात। कारण मी सभागृहाला आश्वासित करू इच्छितो 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये पदभरती क गट आणि ड गट त्याची जवळपास 10,959 पदांची भरती अतिशय यशस्वीरित्या त्याच्या एक्झाम आता पूर्ण झालेल्या आहेत। येत्या 15 दिवसामध्ये रिझल्ट येईल, त्याचा मेरिट लिस्ट तयार होईल आणि महिन्याभरामध्ये ही जी सर्व पदं रिक्त आहेत ती सर्व पदं ऑक्युपाय होतील। कारण मित्रांनो की माननीय आरोग्यमंत्री असं म्हटलेले आहे की येत्या 15 दिवसामध्ये निकाल येईल, त्याच्यानंतर मेरिट लिस्ट म्हणजे जी काही निवड यादी वगैरे होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि अवघ्या एका महिन्यामध्ये निकाल लागून नियुक्त्यासुद्धा विद्यार्थ्यांना दिल्या जातील। तर ही एक आपल्यासाठी जमेची बाजू आहे आणि एवढ्या फास्ट ते काम करतील असं वाटतंय। शेवटी काय होईल माहीत नाही, असं का वाटते तेही सांगतो। तर 12 डिसेंबरला परीक्षा संपल्यात आणि लगेच 15 तारखेला रिस्पॉन्स शीट येत आहेत। जनरली 15 दिवसानंतर रिस्पॉन्स शीट येत असतात, पण इथे 3च दिवसामध्ये रिस्पॉन्स शीट ते देणार आहेत असं सार्वजनिक आरोग्य विभागाने ऑफिशियल प्रसिद्धीपत्रक काढून तारखाही सांगितलेले आहेत। तर पाहूयात आता पुढे काय होतं, हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती। तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।